विद्यार्थी मित्रांनो, बघता बघता फर्स्ट सेम आली बरं का. लक्षात घ्या. 10वीच्या मार्कांचं सेलिब्रेशन जोरात केलं आपण. खूप चांगले मार्क पडले. पण आता फर्स्ट सेम जवळ आलेली आहे. मी तुम्हाला सांगू का? काय प्रॉब्लेम झालाय गेल्या 4-5 वर्षात मी बघतोय. ऑलमोस्ट, ऑलमोस्ट सगळीच मुलं डमी कॉलेज जॉइन करतायत. हां, अकॅडमीजला प्रिफर करतायत. सुरुवातीपासून आय-आय-टी, जेईई, फाउंडेशन बॅचेस सगळं ठीक-ठाक चाललंय म्हणूया आपण. पण एक मोठी चूक होते. कोणती? की फर्स्ट सेमेस्टरकडे दुर्लक्ष होतंय. अकॅडमीमध्ये तुम्हाला घरीच पेपर दिले जाणार आहेत. तुम्ही बघूनच सोडवणार आहे. बऱ्याच ठिकाणी असं होतं, पण मला ते नकोय. मी तुम्हाला सांगतो, अशी अजून पण लाखो मुलं आहेत, की जे क्लास अफोर्ड करूच शकत नाहीत. आणि तुम्ही जर त्यातील असाल, तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. मी सांगतो लाईफचा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. कुठल्याही परीक्षेचा अभ्यास करताना आय-एम-पी क्वेशन ओके, सगळ्यांना वाटतं ना, की असं काही क्वेशन्स द्या, की तेच आले पाहिजेत परीक्षेत. मग मी आहे ना तुमच्यासाठी. मी तुम्हाला सांगू का, की गेल्या 25 वर्षातल्या पेपरचं मी एनालिसिस केलंय. इव्हन माझ्या वेळेत जे प्रश्न परीक्षेत यायचे, तेच प्रश्न अजून सुद्धा विचारले जातायत. कारण टॉपिक कुठे चेंज झालाय. मी तुम्हाला सांगतो, आज आपण डिस्कशन करूया फिजिक्सच्या पहिल्या टॉपिकवर. ओके, पहिला टॉपिक. हा सब्जेक्टच आहे ना, इतका छान आहे, इतका सोपा आहे, की सगळ्यांनाच त्याची भीती वाटते. बेफार भीती वाटते. न्यूमेरिकल जमत नाहीत. आणि डेरिव्हेशन्स किती एका-एका टॉपिकमध्ये आहेत, नाही जमत. मग सगळं जमत नाही, जमत नाही, जमत नाही. अरे पण मी असताना का नाही जमणार? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो. पहिला जो टॉपिक आहे, तो आहे युनिट्स अँड मेजरमेंट. युनिट्स अँड मेजरमेंट. मग मी काय देऊ या टॉपिक मधले आय-एम-पी क्वेशन? तुमचं विचार करण्याचा दृष्टिकोनच मला बदलायचा आहे. आता तुम्हाला थोडासा धक्का बसेल, कारण व्हिडिओच्या टायटलमध्ये तर बोललोय, की मी आय-एम-पी क्वेशन देणार आहे आणि आता मी तुम्हाला टोटली वेगळ्या दिशेनं घेऊन जाणार आहे. मी तुम्हाला काय करतोय, की या टॉपिक मधला ना एक क्वेशन दाखवतोय, की जो एक्सरसाइजमध्ये आहे बरं का. हां, याची डिटेल थिअरी त्या टॉपिकमध्ये आहे की एरर एनालिसिस. टॉपिकचं नाव काय? अरे हां, टॉपिकचं नाव तर युनिट्स अँड मेजरमेंट आहे. पण त्यातला जो एरर एनालिसिस आहे ना, तेवढाच पार्ट सीईटीत आहे. आता हे तुम्हाला माहित होतं का सांगा? जर नसेल माहित तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, मित्रांबरोबर शेअर करा. लक्षात घ्या आणि सीईटी होईपर्यंत तुम्ही मला सोडणार नाही मला माहिती आहे. ओके. तुम्ही मला सोडणार नाही म्हणजे माझा प्रत्येक व्हिडिओ तुम्ही बघणार आहे आणि तुम्ही 100 पर्सेंटाइलचं टार्गेट अचीव्ह करणार आहे. सीओईपी ड्रीम कॉलेजांना मिळणार आहे. गंमत सांगू का रे तुम्हाला? मी आता थोडक्यात सांगतो. डिटेलमध्ये मी काही शिकवत बसणार नाही या व्हिडिओमध्ये. लक्षात घ्या. मला तुम्हाला सांगायचंय काय, की हो, थांबा. आपलं ॲप्लिकेशन आहे की सह्याद्री ट्युटोरियल्स डाउनलोड करा ना. सह्याद्री 2027 ची बॅच आहे. कुठली बॅच आहे? सह्याद्री 2027 तुमच्यासाठीच आहे. 2027 याचा अर्थ जी मुलं 2027 मध्ये सीईटी देणार आहेत त्यांच्यासाठी आहे. आता मी प्रूव्ह काय करतोय बघा. पर्सेंटेज एरर काढायचे ना तुम्हाला सांगतो. लक्षात घ्या. पर्सेंटेज एरर इन तुम्हाला एक्स मध्ये काढायचे. डायरेक्टली मी तुम्हाला आन्सर दाखवतो. लक्ष द्या बघा. ए-बी-सी-डी. ए साठी पर्सेंटेज एरर 2 आहे. मग मी आन्सर इथं 8 लिहितोय. कसं? मी काय केलं, ए रेज टू कोण आहे बघा 4. त्याने ह्याला मल्टिप्लाय करते. सो सिंपल, सो सिंपल. प्लसच साइन द्यायचं. आता बी साठी एरर आहे 3%. पण बी रेज टू कोण आहे? 3. मग 3 इंटू 3. 3 3 जा 9. हे कळालं का रे बाळांनो? इंटू करतोय मी तुम्हाला ते बरोबर आहे. सी साठी पर्सेंटेज एरर 3 आहे. पण त्याला 1/3 ने मल्टिप्लाय करायचं. अरे 3 ला जर 1/3 ने मल्टिप्लाय केलं की सिंपल 1 येणार आहे. बी साठी एरर आहे 4%. पण त्याला रेज टू कोण आहे? 1/2. त्यानं मल्टिप्लाय करायचं. 2 येणार. अरे करा रे ॲडिशन. 9 प्लस 1 आणि 8 प्लस 2. 9 प्लस 1 10. 8 प्लस 2 10. 10 प्लस 10 20%. आलं का? आलं की. मग आता मला सांगा, हा पुस्तकातला प्रश्न आहे रे बाळांनो. तुमच्या पुस्तकातला टेक्स्टबुक मधला प्रश्न आहे. बरोबर आहे? काय करायचंय? फॉर्म्युला दिले. रेज टू जी टर्म आहे त्यानं पर्सेंटेजला मल्टिप्लाय करायचंय. आता बघा बघू इथं शॉकिंगली मी काय दाखवायला लागलोय तुम्हाला. ओके, बघा इथं काय लिहिलंय? एम-एच-टी सी-ई-टी 2025 2025 लेटेस्ट क्वेश्चन आहे. अरे पण फॉर्म्युला काय की एक्स इक्वल्स टू ए स्क्वेअर बी क्यूब 5 रेज टू 1/2 आणि मी डी स्क्वेअर लिहितोय. इथं तुम्ही गडबडला असता. त्या मायनस साइन नकोच आहे मला पर्सेंटेज एरर मध्ये. नकोच आहे. बघा माझं टार्गेट काय की विषयातले किती सोपे प्रश्न आहेत हे मला तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचंय. तुमच्यात फिजिक्सची भीती कमी व्हायला पाहिजे. आवड निर्माण व्हायला पाहिजे आणि टार्गेट मगाशीच बोललोय. मगाशीच आणि तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा, हा मिळून दाखवणारच आहे, करून दाखवणारच आहे तुम्ही लक्षात घ्या. चला ॲन्सर
ए मध्ये एरर आहे 1%. जेवढी एरर आहे त्यानं रेस टू कुठली टर्म आहे 2 1 जा 2 3 2 जा 6. ओके. अरे रे अरे 2 1 जा 2 3 2 जा 6 प्लस साइन पाहिजे की. आता इथं जे आहे सी पाहिजे होतं बरं का. सी रेस टू 5/2 आहे ना, त्याला 2 न मल्टिप्लाय करा. 5/2 ला 2 न मल्टिप्लाय केला 2 ला 2 कॅन्सल 5 येणार. 4 न या 2 ला मल्टिप्लाय करा 8 येणार. करा की त्याची ॲडिशन करा. हे 10 येणार आणि हे 21% आन्सर येणार. बरोबर आहे ना सांगा बघू. मग आता काय कळालं तुम्हाला? हे पुस्तक इम्पोर्टंट आहे रे. दुर्लक्ष करता तुम्ही. तुम्हाला क्लासचे मॉड्यूल्स भारी वाटतात. ओके. तुमचे क्लासवाले सर म्हणते, "ए याच्या बाहेरचं काय येणार नाही. आपल्या मॉड्यूल मधलंच येणार." बरोबर आहे. त्यांचंही बरोबर आहे. त्यांच्या मॉड्यूल मधलं येणार. पण आपलं जे पुस्तक आहे ते का सोडायचं? का सोडायचं लक्षात घ्या. त्यातलेच प्रश्न येत असतील तर? आता मी तुम्हाला सांगतो. हे बघा हे आपलं आन्सर 21% आलं होतं ना रे. आपलं आन्सर करेक्ट आहे. पण काही मुलं इथं जर -2 घेतलं तर उत्तर 8 न कमी करणार आणि वेगळंच उत्तर येईल लक्षात घ्या. बरोबर आहे? चुका करायच्या नाहीच आहेत आपल्याला. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय दिलंय बघा एक फॉर्म्युला दिलाय बरं का. पण विचारलंय काय? मेजरमेंट ऑफ पर्सेंटेज एरर इन द मेजरमेंट ऑफ एक्सेलरेशन टू ग्रॅव्हिटी. मग मी काय करतोय बघा. G इक्वल्स टू 2h अपॉन टी स्क्वेअर. कळलं तुम्हाला रे? हे 2 इकडे घेतलं आणि टी स्क्वेअर खाली आणलं मी. मग G इक्वल्स टू 2h अपॉन टी स्क्वेअर. एकदम सिंपल प्रश्न आहे. मग आता मला सांगा H मध्ये एरर किती आहे? E1. H रेस टू कोण आहे? 1. 1 इंटू E1. E1 प्लसच पाहिजे मला. प्लसच पाहिजे. 2 ऑप्शन जागेवर कॅन्सल करतो. टीचं स्क्वेअर आहे ना? मग स्क्वेअर आहे म्हणल्यावर 2 न मल्टिप्लाय करा ना. ऑप्शन डी करेक्ट आहे हे लक्षात घ्या. काय सोपं आहे की नाही सांगा बघू. बरं थांबा ना. हा प्रश्न बघा ना. हा प्रश्न पण बघा 2025 चेच क्वेशन्स आहेत हे लक्षात घ्या. 2025 चेच क्वेशन्स आहेत. ओके. ओके. 2025 चे क्वेशन्स आहेत. 2024 चे का नाहीयेत? अरे 2025 लाच हा सिलेबसमध्ये इन्क्लूड झालेला टॉपिक आहे लक्षात घ्या. मग आयडिया आली. एरर एनालिसिस करायचंय. मग आता मी तुम्हाला काय सांगतोय बघा, हे सोडवा तुम्ही लक्षात घ्या. आता मी तुम्हाला काय सांगतोय अतिशय थोडक्यात. पहिली गोष्ट म्हणजे या टॉपिकच्या नावातच आहे युनिट्स म्हणजे तुम्हाला जमले पाहिजेत युनिट्स कन्व्हर्जन. ओके. मग सह्याद्री 2027 वरती ब्रीच कोर्स आहे का जरा बघा रे. त्याच्यामध्ये हा व्हिडिओ तुम्हाला फ्री करून ठेवतो. बघा तुम्ही आणि मग तुम्ही बॅच परचेस करणारच मला माहिती आहे. अरे बॅचची किंमत आहे किती? वन टाइम 5200 त्यातले ही ॲप्लिकेशनचे चार्जेस आहेत बरं का. आम्ही 5000 ठेवले 2 वर्षासाठी. त्यात फिजिक्स होणार, केमिस्ट्री होणार, मॅथ्स होणार, सीईटीचे प्रश्न होणार आहेत. सगळा सीईटीचा 100% 11चा सिलेबस, 12चा सिलेबस. सीईटीचा बोलतोय हां मुलांनो. त्याच्यात तुम्हाला फिजिक्स न्यूमेरिकल्स प्रोव्हाईड केले जाणार 12th स्टँडर्डचे. ऑर्गॅनिकचे 4 धडे परत शिकवले जाणार आहेत 12th स्टँडर्डचे. त्यात तुम्हाला संघर्ष बॅच दिली जाणार आहे. म्हणजे आम्ही जेवढ्या वर्षभरात 2 वर्षात बॅचेस लॉन्च करू त्या सगळ्या 2027 च्या मुलांना मिळणार. एकदाच वन टाईम फी भरायची परत कधीही फी अरे बऱ्याच मुलांना वाटतं पालकांना वाटतं महिन्याची फी आहे का? ऑफलाईनला लाखो रुपये भरलेत ना. माझ्याकडे आता अशी मुलं जॉइन झालेत, एक्स्ट्राऑर्डिनरी आहेत. 12वी आहेत बरं का लक्षात घ्या बाळांनो. आता ती जेईची हवा गेली सगळी. आता फिरून सीईटीवर शिफ्ट झालेत. मला तुम्हाला सजेशन द्यायचंय. करा ना जेईची प्रिपरेशन. पण बरोबर सीईटी केल्यानं काय बिघडतंय? आपला कोर्स त्यासाठीच आहे ना. बरं. म्हणजे तुम्हाला सगळ्यात अगोदर युनिट्स कन्व्हर्जन जमले पाहिजेत. तुम्हाला एसआय युनिटसाठी रूल्स कुठले आहेत ते माहिती पाहिजेत. ओके. अरे पहिला युनिटची डेफिनिशन्स केली पाहिजे. युनिटची डेफिनिशन आणि युनिटचे टाइप आहेत. फंडामेंटल युनिट आणि डिराइव्हड युनिट. मग फंडामेंटल युनिट 7 कुठले आहेत ते तुम्हाला आले पाहिजेत. आणि सगळ्यात इम्पोर्टंट तुम्ही या टॉपिकमध्ये काय करा? डायमेन्शनल एनालिसिस. काय करणार तुम्ही या टॉपिकमध्ये? डायमेन्शनल एनालिसिस. अरे 12वीत ला एक पेपर फिजिक्सचा 12th स्टँडर्डचा प्रश्न मी तुम्हाला सांगतो. डिफाइन मोमेंट ऑफ इनर्शिया, गिव्ह इट्स एसआय युनिट अँड डायमेन्शन. आलं का परत इथंच फिरून? म्हणजे हा टॉपिक मधले मला तुम्हाला कशी सुरुवात करून द्यायची आहे? अरे कोणतरी तुम्हाला सांगेल, "ये क्वेश्चन करके जाओ, इससे बाहर का कुछ नहीं आएगा. हमने बोला वही आया, हमने बताया वही आया. पेपर में गेस करता हूँ." करा, गेस करा. काही इश्यू नाहीये. चांगलं आहे. पण तुम्ही जर तसा अभ्यास केला, 4 क्वेशन्स पाठ करून जायचं तेवढंच तर 12th मध्ये इश्यू होणार आहे. पण मी तुमची अभ्यासाची दिशा कशी बदलतोय विचार करा, की हे सगळं आपल्याला पुन्हा लागणार आहे. प्रत्येक टॉपिकमध्ये लागणार आहे. अरे विस्कॉसिटी नावाची एक टर्म आहे. त्याचं युनिट विचारले बोर्डच्या एक्झाममध्ये व्हॉट इस द एसआय युनिट ऑफ विस्कॉसिटी आणि त्यासाठी लागणारे डिराइव्हड क्वांटिटी येते. मग फंडामेंटल युनिट तर पहिला आले पाहिजेत ना. लेंथ, मास, टाईम, टेम्परेचर, अमाउंट ऑफ सबस्टन्स, पुन्हा ल्युमिनस इंटेन्सिटी आणि करंट.
एवढे एस फंडामेंटल युनिट आहेत लक्षात घ्या. बरं अजून काय करायचं याच्यात सांगतो. न्यूमेरिकल्स एकही मिस करायचं नाही. सगळे न्यूमेरिकल्स करायचे बाळांनो. म्हणजे आता तुमच्या लक्षात आलं असेल फर्स्ट सेमेस्टरसाठी फिजिक्सचा जर तुम्ही विचार करत असाल, तर पहिल्यांदा विचार करायचा, की तो टॉपिक सीईटीला आहे का? युनिट्स एंड मेजरमेंट अख्खा टॉपिक नाहीये सीईटीसाठी, पण तो त्याच्याशिवाय सीईटी होऊच शकत नाहीये. प्रत्येक न्यूमेरिकलमध्ये युनिट लागणार आहेत मला, कन्व्हर्जन करावं लागणार आहे. अगदी छोटीशी गोष्ट सांगू का रे तुम्हाला? फिजिक्समध्ये एक्सपेरिमेंट वायरवर होतात. वायर ही थिन असते, मग त्याची डायमीटर मिलीमीटरमध्ये येतात. पण लांब वायर घेतात, त्यामुळे त्याची लेंथ मीटरमध्ये देतात. आलं का लक्षात? त्याच्यातच काहीतरी वेव्हलेंथ असेल समजा, तर ती नॅनोमीटरमध्ये देतात किंवा अँगस्ट्रॉम युनिटमध्ये देतात. मग आलं का कन्व्हर्जन? मग कोण करणार? कोण करणार आपला ब्रिज कोर्स कंप्लीट? तुम्ही करणार आहे. आणि मला माहिती आहे, ओके, इतका शेवटपर्यंत तुम्ही जर व्हिडिओ बघितला असेल ना, तर या नंबरवर कॉल करून तुम्ही बॅच पर्चेस करणारच हे मला माहिती आहे, लक्षात घ्या. ओके. क्लिअरली सांगू का लक्षात घ्या, की सीईटी ही इतकी महत्वाची एक्झाम आहे. हो. जेईचं काय होतंय 10वी चे मार्क पडले तो चांगले, पण सुरुवातीला पण एन्जॉयमेंट झाली. आता मी तुम्हाला सांगू का अकॅडमीजमध्ये तुमच्या कदाचित आता बेसिक सगळं शिकवून झालं असेल. आता स्टाफ सगळा चेंज होईल, पुन्हा गिअर चेंज होईल आणि जे स्पीड येईल ना त्याला तुम्ही मॅच करू शकणार नाहीये. माझी इच्छा आहे मी म्हणत नाही तुम्ही माघार घ्या जेईमधून. पण त्याचबरोबर पॅरलल प्लॅन बी सीईटीचा काय प्रॉब्लेम आहे? मी तुम्हाला क्लिअरली सांगतो, की आठवड्यातून 3 दिवस हे सगळा डाटा आम्ही तुम्हाला फोनवरून विचारा कोर्सबद्दल आणि मगच कोर्स तुम्ही पर्चेस करा. सोमवार, बुधवार, शुक्रवार 3च दिवस आम्ही व्हिडिओ प्रोव्हाईड करतो. तेही छोटेसे असतात. त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो रविवारची टेस्ट. ओके. आणि त्याच्यानंतर हा जो सिलेबस आहे 11th स्टँडर्डचा साधारण डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारीमध्ये संपेल. पण 12th स्टँडर्ड मात्र 1 जानेवारीपासून स्टार्ट होणार. पॅरलल 12th आणि 11th सुद्धा. मग कसला विचार करताय? कॉल करा. काही शंका असतील तर विचारा. ऑल द बेस्ट.